रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्टंट आहे तो. आणि आमचा विरोध नाही हो त्यांना. मी म्हणतो त्यांनी तिथं काय ठेवलं घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतो. आम्ही आंदोलन न्याय मिळावा म्हणून करीत असतो. विरोध करायचा, कोणाची तरी दुश्मनी, कोणाचं तरी ऐकून अंगावर घ्यायची म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही. काही मिळावं, राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाहीये. तुम्ही खुनशेपणानं करताय. तुमच्या लेकराला आहे राव आरक्षण, मिळून द्या ना आमच्या लेकराला. असं कुठं असतं का? तुमच्याकडे कोणत्या मंत्र्यांनी यावं नाही यावं याचा मालक मी थोडाच आहे. मी थोडाच राष्ट्रपती म्हणून जा रे तिकडे 5-25 जण या जरा एक फेरफाटका आणून मी काय माझ्या काय हातात आहे का काय? बरं तिथं 100 मंत्री आले, मला काय दुःख आहे बा? ज्याला दुःख कोणाला असतं, ज्याला आपण विरोधक मानले त्याला. आम्ही त्याला विरोधकच नाही मानला. आता किती वेळा सांगू? मानलंच नाही, मानणार किती विरोधक पण आता सगळं महाराष्ट्रालाच माहिती ना. ओबीसीचा मराठ्यांचा वाटोळा करणारा कोण? लय पाप डोक्यावर घेतलेले ते. ओबीसीचा सुद्धा, गोरगरिबाचं, 12 बलुतेदारांचं, मराठ्यांचं सुद्धा लय. आणि आता धनगर बांधव सुद्धा त्यांनीच घेतलेले. हा, धनगर बांधवांचा इतका वापर केला त्यांनी मागे सभा घेऊ तेवढ्या सभा, बरं का, जाहीरपणानं सांगतोय मी, तेवढ्या सभा जर एसटी आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर त्यांनी घेतल्या असत्या ना, आता बहुत मिळाल्या असत्या. त्यांनी धनगराचा शब्द सुद्धा नाही काढला की धनगरांना एसटी मधून आरक्षण मिळावं. एक शब्द सुद्धा नाही काढला त्यांनी. म्हणजे त्यांच्या लेकरा सुद्धा बाप डोक्यावर घेतलं. त्यांचे लेकर धनगरांचे त्यांनी सभेला बोलवले, पण आरक्षणाचा विषय त्यांनी नाही मांडला. एवढं जर त्या एसटी आरक्षणासाठी लढले तर मागच धनगर बांधवांना आरक्षण मिळालं असतं. एक महत्वाची मागणी नाही असं नाही म्हणता येणार, असं नाही म्हणता येणार. परंतु धनगर बांधव एक खरंच लहान मोठा भाऊ प्रामाणिकपणाने बोलायचा. तुम्हाला आमिषाचा रोष व्यक्त जर करायचा असेल तर मग त्याला आमचा नाव इलाज. पण एक प्रामाणिकपणाने जर बोलायचं असेल तर फक्त दुसऱ्या नेत्याचं ऐकून तुम्ही करू नका. धनगर बांधव ताकदवर आहे. धनगर बांधव गरिबीत खूप जगतोय. फक्त नेत्यांनी हे मनावर घ्यायला पाहिजे, आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं आणि एसटीतूनच द्यायचं. मराठे खांद्याला खांदा लावून उभा राहणार त्यांचे. तुम्ही म्हणताय की एनटीमध्ये आरक्षण असं तसं आणि यांची राजनीती जाऊन देतात बसा म्हणा कवर. 54 लाख नोंदी ज्या सापडल्या आहेत त्यामुळे ओबीसीला त्यांना मी भाषाच कळणार नाही. मी त्यांच्या लेकराच्या बाजूने बोलतोय, धनगराच्या. आणि ते मला विजयन एन हे शिकवायला लागले. काय प्राथमिक शाळेत काय शिक्षक झाले का तुम्ही? बोर्ड घेतला, फळा घेतला, लागलेले आहे खडून दिले. मी बोलतोय धनगराच्या लेकराच्या बाजूने. ते चांगले व्हावे, ते मोठे व्हावे, त्याच्यासाठी ताकद लावा. आणि कुंकड बरळत असले तर तुमचा उद्योग तुम्ही बघू आम्ही आमचा. महत्वाचा विषय आता हे कोण म्हणतंय? अच्छा, म्हणजे शेवटी आणखीन त्याचीच माय आहे. तुम्हाला काय करायचं? मी त्याला टार्गेट करीन नाही तर काही करीन. तुमचं नामचं काही आहे का? त्याने आमच्या याच्यात खोडा घातला. हे असले तुम्हाला फुकट दुसऱ्याचे भांडणं विकत घ्यायची सवय लागली. ही चूक हे फक्त. म्हणून गोरगरीब धनगर बांधव अडचणीत आला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी म्हणून नाही असं म्हणायचं का? मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणू नये, एकमेकाच्या मागं लागावं, रोज शांतता राहू नये, सलोखा चांगला टिकला नाही पाहिजे. ही याच्यासाठी आंदोलन उभा केलेले आहेत का? मग जातीय दंगली व्हावा, जातीय तीड निर्माण व्हावा यासाठी केलेले आहेत का? मग जाऊ द्या. आता मला उद्यापासून त्यांच्यावर बोलायचं बी. बघू आम्ही. विषय काढला तर ओबीसी आरक्षण हक्के असं म्हटले की जरांगे नेहमी आम्हाला भाऊ भाऊ म्हणतात. मराठा ओबीसी भाऊ भाऊ आहेत, पण तुम्ही ओबीसीच्या घरात बसून ओबीसीचं घर उद्ध्वस्त करत असाल तर आम्ही त्यांना भाऊ कसं म्हणतो? चलू द्या तुमचं. धन्यवाद. चलो. प्रश्न विचारलेला त्याच्यामध्ये विषय हा जो प्रश्न ते उपस्थित केला त्याचा एकदम साधा प्रश्न आहे की विमुक्त जाती आणि जमात त्याच्यासाठी विषय कॅटेगरी केली आहे.
आणि धनगर समाज जो आहे तो भटका आहे, मेंढ्या वगैरे घेऊन, त्यामुळे त्यांना त्या व्हिजेएनटी मध्ये टाकले असा इतका साधा प्रश्न आहे तो, आणि त्याची वेगळी कॅटेगरी केली तरी सुद्धा ते ओबीसी मध्ये करतात. तेच सांगितलं मी त्यांना, पण ते म्हणजे अर्थ काय तर मला काय घेणं देणं नाही. जाऊ दे, मला त्या विषयात बोलायचंच नाही आता. आता माझ्या लक्षात आलं त्यांची भावना काय आहे काय नाही लक्षात आलं. आम्ही किती तळमळीनं बोलतोय, आम्ही काय त्यांचा फायदा घ्यायला बोलतो का? बरं एक साधंच उदाहरण देतो, इथून पुढे विषयच बंद करतो. मला जर तुम्ही ते तसले प्रश्न विचारायला लागले, मग आता एनटी व्हीजेएनटी म्हणजे काय सांग. 10 महिने झालं मी धनगराला आरक्षण देईन म्हणतोय, किमान देईन तरी म्हणतोय, तरी एकही धनगर बांधव आत्मा आमच्या बाजूने नाही, एकही राज्यातला. असा कोणचा आंदोलक हो की त्यो जर इतकं बोलून जर आपल्या बाजूने येत नसेल तर त्यो म्हणून जाऊ तिकडे ती येतच नाही तर काय बोला त्यांच्या बाजूनी. तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसेल, आम्ही काय बोलावं तुमच्याकडून? तरीही मी रोज बोलतोय की धनगराला आणि मुस्लिमांना आरक्षण, आमचा प्रश्न मिटल्याच्या नंतर सरकार कसं देत नाही ते मी बघतो. अंगावर घ्यायचं ठरवले, आणि तुम्ही उगा कोणाला तर ऐकून असले प्रश्न विचारणार, जस काय आम्ही दाटूमुटी म्हणतो अशी भाषा लोकांना भासवायचा प्रयत्न करणार, आणि तुमच्याच पोरायचं तुम्हीच वाटोळं करणार, खोटं आमच्या विरोधात लढणार. आणि आम्हाला तुमच्या बाजूने बोलत असून बी जो तुमचा खरा शत्रू इतकी त्यांनी खाऊ दिलं नाही, त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही, त्यांनी महामंडळ खाऊ दिले नाही, त्यांच्याशी तुम्ही ही करताय. आणि इथं आम्ही तुमच्याकडून बोलतो, तुम्ही आम्हाला असं बोलताय, म्हणजे ते झालं ते बळच, ये आम्हाला चिटक तू, बळच चिटक तू, असं झालंय. आमच्या महामंडळातून तुम्ही फायले घेतात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही, इतके आम्ही मोठ्या मनाचे लोक आहेत. नाही, पण काय झालं सरळ सरळ आता या आंदोलन आणि तुमचं आंदोलन ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद आता खूप जास्त हॉट म्हणजे गरम पाहिजे करायचंय त्यांना. वाद नाही, फाद नाही, खेड्यापाड्यात काय नाही काय नाही. हे राजकीय लोक करायला लागले ते ओबीसीचे धनगर बांधवांचे आडून. त्यांना आरक्षण आहे, त्यांनी त्यांच्या एसटी साठी लढावं, त्यांना त्यांच्या लेकराचं कल्याण होईल यांचं ऐकून लढायला जातात. काही होणार नाही, मी ओबीसीतून घेतल्याशिवाय थांबत नाही. बाकीचं मला इथून पुढं माहित नाही. जातीनुसार गणनेचा विषय आहे. आता पुन्हा बंद पडला तर पुन्हा वर कारच्या जातगणना झाली तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं त्यांचं. ते असलं चुकरून आणतं बा, रोज संध्याकाळी काय लिहित का काकानो, रोज सकाळी वेगळं चुकरून आणतात आणि यांच्या पुढे ठेवून देतं आणि ते तिकडे बस रोज येतं. या आमच्या गोरगरीब ओबीसी जनतेसमोर ठेवतंय आणि कुंकट जातं काय परत मिळायला लागत नाही. परत 2-4 दिवसांनी एखादा प्रश्न करून आता टाकून देतं, इकडे लगेच सुरू होत. असं ते असे उकंडे उकरस सवय लागली याच्यावर, नुसतं उकांड्यात लोळाल्यासारखा खेळ येतात. पण जात त्यांच्या बाजूने जे विरोधात आहे. करणार तुला काय करायचं ते विरोधात नाही, मी बाजूने नेतोय. तुला काय करायचं ते कर, तू एखादं रजिस्टर घेऊन का तू, कारण मोजीत बसा नसतं रोजतीत काय घेणं नाही मला. सरकार ओबीसी जास्त आहेत का मराठी जास्त आहेत? असून दे, कुणी बी जास्त ओबीसीतून मराठी आरक्षण घेणार, कुणी जास्त असून. त्यांनी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला मला काय विचार तिकडे सरकारला विचार ना मला. केवळ तरी पण तुम्ही विचारा त्यामध्ये ते जरांगे विचारवंत आहेत का, त्यांना काय कळतं ते फक्त भुजबळाला टार्गेट. आणि ओबीसी संपवण्याचा घाट घाल पाहिजे. कारण तिकडे ते बुगाच बसले दिसते. जाऊ दे. बरं, आंतरवालीत बैठका सुरू आहे परत तुम्हाला आंदोलन संपून अशी गावपर्यंत परिस्थिती आंतरवालीत हलवूनच देत नाहीत लोक. चलो धन्यवाद. तुमचा मृत्यू झाला आहे असं छान व्हायरल झालेलं आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल